रायगड स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पाहिलेला किल्ला. या किल्ल्याचं पहिलं नाव होतं रायरीचा डोंगर. हा किल्ला चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. नंतर शिवरायांनी 15 मे 1656 हा किल्ला जिंकून घेतला. रायरीच्या डोंगरापासून ते दुर्गेश्वर रायगड बनण्यापर्यंत म्हणजे जवळजवळ 14 वर्ष हा किल्ला बांधण्यात गेला. या किल्ल्याचे बांधकामाचे काम हे शिवरायांनी त्यावेळचे सर्वोत्कृष्ट आर्किटेक्ट असलेले हिरोजी इंदुलकर यांच्याकडे दिले. जगदीश्वराच्या पायरीवर आजही हिरोजी इंदुलकर यांच्या नावाचा उल्लेख आपणास पाहावयास मिळतो. तो म्हणजे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. या किल्ल्याने अनुभवलेला सर्वोत्कृष्ट प्रसंग म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. त्या प्रसंगी हा किल्ला किती सजला असेल. आज जो आपण रायगड पाहतो तो म्हणजे पडलेल्या इमारती, ढासळलेले बुरुज, जमीनदोस्त झालेल्या भिंती अशा अवस्थेत आहे. याची कारणं म्हणजे या किल्ल्यावर झालेली आक्रमणे. जर ही आक्रमणे या किल्ल्यावर झाली नसती तर कदाचित आपल्याला हा किल्ला शिवकाळात होता तसा पाहायला मिळाला असता. आता आपण पाहू या किल्ल्याची अशी अवस्था झाली कशी. स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा अभेद्य किल्ला. स्वराज्याचा कारभार इथूनच चालायचा. शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे सूत्र पेशव्यांच्या हाती गेले आणि मराठ्यांनी स्वराज्याच्या सीमा अटकेपार आणल्या. त्यानंतर मध्यंतरी काही कारणांमुळे मराठा साम्राज्य लयाला गेले. इंग्रजांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे त्यांनी स्वराज्यावर युनियन जॅक फडकवला होता. दुसरा बाजीराव पेशव्याकडे तेव्हा स्वराज्याची सूत्रे होती. 1815 पासून इंग्रजांचं वर्चस्व वाढू लागलं होतं. त्यानंतर इंग्रजांनी हळूहळू आपले पाय पसरवायला सुरुवात केली आणि स्वराज्यातील किल्ल्यांकडे लक्ष वेधले. स्वराज्यातील किल्ले म्हणजे बघताच शत्रूला घाम फोडणारे सह्याद्रीचे कडे आणि स्वराज्याच्या अस्मिता. किल्ले काबीज करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हतीच. पण इंग्रजांनी आपले पाय एवढे पसरवले होते की बरेच किल्ले इंग्रजांना काहीच न करता मिळाले होते. रायगड जिंकण्यासाठी आलेल्या इंग्रजांना ही गोष्ट अशक्य वाटत होती. पण गनिमी कावा करून निर्माण केलेल्या स्वराज्याच्या राजधानीला एकाने फितूर केले आणि रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. तो फितूर म्हणजे पोटल्याचा डोंगर. त्या रायगडावर झालेल्या हल्ल्याच्या खुणा आजही स्वराज्याची आणि शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देतात. सन 1818 3 वर्षे अगोदरपासूनच रायगडचा अंत जवळ आल्याचं स्पष्ट जाणवत होतं. मराठ्यांच्या शेवटच्या पेशव्यावर सुद्धा इंग्रजांनी ताबा मिळवला होता. इंग्रजांचा एक अधिकारी कर्नल प्रॉथर याने 1818 मध्ये कोकणातील किल्ले घेण्याचा निर्धार केला होता. त्यावेळी रायगडावर 1000 सैन्याची शिबंदी होती. त्यामध्ये अरबी सैन्याचा भरणा असल्याचे उल्लेख आढळतात. इंग्रजांची एक फौज रायगड घेण्यासाठी महाडकडे निघाली. त्या पलटणीवर मेजर हॉल होता. तो 24 एप्रिल 1818 मध्ये रायगडाच्या पायथ्याला असलेल्या पाचडजवळ पोचला. तेव्हा पाचडला 300 मराठा सैनिक होते. हॉलने त्या सैन्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यात 20 मराठा सैनिक धारातीर्थी पडले आणि हॉलने पाचडवर कब्जा केला. त्याच दिवशी प्रॉथरचे सैन्य महाडला येऊन पोचले आणि त्यांनी महाडवर ताबा मिळवला. त्यानंतर दोन्ही सैन्य एकत्र आले आणि त्यांनी रायगडाला वेढा घातला. पण रायगडाला जिंकण्यासाठी हॉलकडे पुरेशी फौज नसल्याचं त्याला वाटू लागलं आणि इंग्रजांनी अजून एक फौज त्याच्या मदतीसाठी पाठवून दिली. ती फौज 4 मेला रायगडच्या पायथ्याला येऊन पोचली. पण तोपर्यंत हॉलने खूप लढ्यासमोरच्या मोर्चावरून हल्ला चढवला होता आणि मराठ्यांचे काही मोर्चे उद्ध्वस्त केले होते. इंग्रजांच्या सैन्याने रायगडाच्या रक्षणार्थ प्रतापगडावरून येणारी मदत थोपवून धरली. पण रायगड सहजासहजी मिळवून इंग्रजांना अवघड वाटू लागलं. तेवढ्यात त्यांचं लक्ष रायगडाच्या समोर असलेल्या पोटल्याच्या डोंगरावर गेलं आणि बघता बघता डोंगरावर तोफा चढू लागल्या. पोटल्याचा डोंगरही तसा अवघड, पण त्या जागीही इंग्रजांनी तोफा चढवल्या. अभेद्य रायगडावर कब्जा करण्यासाठी पोटलाच्या डोंगराने फितुरीच केली होती जणू. त्यावेळी रायगडावर बाजीरावांच्या पत्नी वाराणसीबाई होत्या. इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवल्यावर वाराणसीबाईंना रायगड सोडण्याचा इशारा दिला. पण त्यांनी रायगड सोडण्यास साफ नकार दिला. पोटल्याच्या डोंगरावरून रायगडावर हल्ला करणं इंग्रजांना सोपं झालं होतं. त्यातून वाराणसीबाईंनी गड सोडण्यास नकार दिला आणि रायगडावर इंग्रजांच्या तोफांचा मारा सुरू झाला. बघता बघता रायगडाचा एक एक बुरुज निखळला जाऊ लागला. मराठ्यांकडून प्रतिकार सुरूच होता. पण इंग्रजांच्या तोफेपुढे मराठ्यांची तुटपुंची युद्धसामग्री तग धरू शकली नाही आणि रायगड धुपत राहिला. स्वराज्याचा लेखाजोखा असलेला दप्तरखाना पूर्ण जळून खाक झाला होता. 4 मे 1818 सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास इंग्रजांच्या तोफेतून एक गोळा सुटला
आणि वाराणसीबाईंच्या वाड्याने पेट घेतली. मराठ्यांच्या आणि स्वराज्याच्या पाऊलखुणा हळूहळू मराठ्यांच्या डोळ्यासमोर धगधगत जळत होती. स्वराज्याचा लेखाजोखा असलेलं दफ्तरखाना पूर्ण जळून खाक झालं होतं. मराठ्यांना शरणागती पत्करण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. मराठ्यांनी वाटाघाटी सुरू केली तरी इंग्रजांनी रायगडावरील मारा कमी केला नाही. 3 दिवसांच्या वाटाघाटीनंतर तोफांचा मारा थांबवण्यात आला. तोपर्यंत रायगडाच्या आणि स्वराज्याचे अवशेष उद्ध्वस्त झाले होते. गडावरील एक घर आणि धान्याचे कोठार तेवढे शिल्लक राहिले. बाकी सगळा गड धुपत जळत होता. फक्त भग्न इमारतींचे अवशेष रायगडावर शिल्लक राहिले होते. 10 मे 1818ला कर्नल प्रॉतर रायगडावर आला. त्याच्या समोरच मराठा साम्राज्याचे शिलेदार आणि रायगडाशी इमान राखलेल्या मावळ्यांना खाली माना घालून गड सोडावा लागला. त्यानंतर रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि दुसऱ्या बाजीरावांच्या पत्नी वाराणसीबाई तहाच्या अटीनुसार पुण्याला रवाना झाली. पण स्वराज्याचं वैभव आपल्या हातातून इंग्रजांनी हिसकावून घेतलं होतं.